मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. 6 महिन्याच्या बाळाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या 6 जणांना कल्याणमधून पोलिसांनी अटक केली आहे. काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे SP यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका 6 महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममध्ये शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे. त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे. यामुळे आम्ही इथे लगेच आमची DB टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला. या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वय वर्ष 53 हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं. त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे, त्यामध्ये RV येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत. त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती. या कुटुंबाने येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे, याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे. या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्या जवळ शहाडला राहणारे एक मूळचं MPचं कुटुंब आहे, नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे. आणि हा नितीन सोनी हा मूळचा MPचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट MPचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रिक्टकडून माहिती मिळाली आणि त्या संशयिताचं वर्णन आणि CCTV फुटेज मिळालं, त्यावेळेस आपल्या टीममधील API अनिल गायकवाड, ASI ठोके, SC पवार, SC भाटकर, लोखंडे, वायकर, वागळे आणि WSC गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली. याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे 4 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा 29 लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला 1,20,000 रुपये, त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप कोळंबे याला 50,000 रुपये, ज्यांनी MP मधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला अपहरण केलेलं आहे त्यांना 4 लाख रुपये आणि उर्वरित जे काही 22 लाख रुपये आहे ते हे येरुणकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे. हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता, त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे. बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे. बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे. यामध्ये या संपूर्ण कटामधील मुख्य सूत्रधार RV येरुणकर आणि तिचा नवरा अमोल येरुणकर हे दोघं आहेत. अमोल येरुणकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा जो अमोल येरुणकर आहे ज्याला बाळ पाहिजे, श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे, श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता, विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता. म्हणून श्रीकृष्ण पाटलाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे. यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे MPचे आहेत. इथे 6 वर्षापासून शहाडमध्ये राहतात. धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात. दुसरा आरोपी जो आहे
प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं काम इथे कल्याण स्टेशनला करतो. पुढचे 2 आरोपी आहेत आरवी येरुणकर, ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते. तिचा नवरा जो आहे तो लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे अमोल येरुणकर. आणि याच्यातील मुख्य आरोपी याच्यामध्ये जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील, ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे, विकत घेतलेलं आहे, हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे.